नवापूर MIDCमध्ये स्थानिक आदिवासी युवकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. गायरान जमिनीवर डोळा आणि रोजगार मात्र बाहेरच्यांना, असा संताप व्यक्त केला जात आहे. काय आहे नेमकं प्रकरण? पाहूया या खास रिपोर्टमध्ये. नवापूर MIDC परिसरातील उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना डावलून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना रोजगार दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा उद्देश स्थानिक विकास असताना प्रत्यक्षात मात्र त्याचा फायदा बाहेरच्यांनाच होत असल्याचं चित्र आहे. सुशिक्षित आदिवासी युवक आजही नोकरीसाठी भटकंती करत आहेत, मात्र त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या बाहेरून आलेल्या कामगारांना दिल्या जात असल्याने सामाजिक अन्याय होत असल्याची भावना तीव्र होत आहे. ज्या आदिवासींच्या जमिनी MIDCने घेतल्या त्यांना नोकरी दिली का? जर ते भूमिहीन झाले असतील तर त्यांची उपजीविका कोण पाहणार? दरम्यान कोठाडा ग्रामपंचायत हद्दीतील गायरान व सार्वजनिक उपयोगाच्या जमिनी MIDCकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या जमिनीवर चराई, पाणीस्त्रोत, स्मशानभूमी व वृक्ष लागवड क्षेत्र आहे. ही जमीन गेली तर आमचं पशुधन वाचणार नाही, आमचं जगणंच धोक्यात येईल. तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी निषेध नोंदवला. यावेळी MIDC अधिकारी, तहसीलचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनही उपस्थित होतं. 12 फेब्रुवारीला जर निर्णय झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. इथली जमीन, इथले उद्योग, पण रोजगार बाहेरच्यांना? या प्रश्नाचं उत्तर प्रशासन कधी देणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. नवापूरहून अफरोज अत्तार, जन आवाज न्यूज. उपस्थित केले आम्ही ते प्रश्न असे आहेत. नवापूर MIDCतील सर्व कारखान्याचे तात्काळ रोजगार एडिट करण्यात यावे, कारण की या MIDCमध्ये परप्रांतीय हे घुसवलेले आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार न देता MP मधले, राजस्थानमधले इकडचं लोकांना भरती केलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं सामाजिक सलोखा आहे तो बिघडतंय. दुसरी मागणी आम्ही केलेली आहे. प्रत्येक कारखान्यात स्थानिक नागरिकांसाठी किमान ठराविक 80% रोजगार बंधनकारक करण्यात यावा. हा कायदा आहे की स्थानिक आदिवासींना किंवा स्थानिक जे तरुण आहेत त्यांना 80% जागा भरण्यात याव्या, परंतु ते तसं झालेलं नाही.